मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका तडकेफड ब्लॉग मध्ये। तर आता आपल्याला जायचे पाहुण्यासाठी। सर्वप्रथम काम आपले जे डबे ते पार्सल करणं आहे आपल्याला। किती डबे? 4 आणि 3 7 डबे आणि ते पार्सल करून यायचे। ते पार्सल करून येऊ आणि लगेच सायमन भरू मस्तपैकी खिचडीत सायमन। तर चला। आणि आपली बारकी कंपनी आपल्या पाठीमागे बस तुम्ही गाडीवर चला। आम्ही बघून घेऊन मस्त सायमन घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे आणि गोटी बागच पाहतोय। मित्रांनो, आता आपण चांगल्या जल्लोषात चाललोय आपल्या गुंदारा तलावामध्ये आणि आपली गोटी आपल्या संग आहे, शैलेश भाऊ आपल्या संग आहे आणि आता आपण चाललोय डायरेक्ट गुंदारा वॉटरफॉल इथे। दर रविवारी आपलं नियोजन राहतं। मागच्या वेळेस फक्त आम्ही खिचडी नव्हती केली पण होतं काहीतरी। तर आता वगैरे घेऊन चाललोय आम्ही। तर चला तुम्ही। तर आता आम्ही सर्वजण शेतात आलेलो आहे आजू भाऊ आपले आणि आपल्याला जायचं आता तळ्यापाशी आणि सायमन जमा करते पाण्याचं भांडं गिंड आपल्या संग आहे आणि हे बघून बरं जाऊ दे आपल्याला सायमन घेऊन जायला राहील त्याच्यात। तर चला मित्रांनो, ते बघा मासा तिथं बेंडकीच्या खालून आहे बघा। कमीत कमी 1.5 किलो मासा याने बेंडके विभाग केवढ्याला तेव्हा तिथं पावतोय योगासो। आणि पाणी आपलं पाणी घ्यायचं आहे विहिरीतून या आणि ही गोबी आहे, ही गोबी आहे आणलं का रे? हे कुठं आहे ना? बघून कुठं तुला बघून वरच राहील ते येऊ नाही राहिलं लवकर। अय सचा सचा ते बघू नाही कराय। तर मित्रांनो, समाधान भाऊ ना आपलं खिचडीच बघून वरच ठुलंय आणि इथून आपल्याला गोबी नऊ 2 गड्डे आणि वरून टमाटे आहे ती बारा रोहित नाही येईल। तर आता हे घेऊन येऊ तर आपण पाणी काढू। तर मित्रांनो, आता टमाटे वगैरे घेतले शैलेश भाऊनी बघू शकता तुम्ही। खाता येते औषध मारेले नाही तर शेवटचं ब्लॉग होऊन जाईल नाही त्याच्यामुळे मी खात नाही। यांना खाऊ देऊ मिळाले गेले मग नंतर मी खाईन। चला सर, तुमची जिरली आजी भाऊची जिरा मग खरंच जिरवली चला। आणि वातावरण बी इतका धोका देत आहे मित्रांनो। सकाळी असं कडक ऊन पडलेलं तडक भडक आणि आता पाऊस येतोय। काय म्हणावं याला ऊन साळा म्हणतात काटे पाहून बरं भाऊ। तर आता नुकतंच आम्ही पोहोचलोय गुंदारा वॉटरफॉल येथे। आम्हा वर चढू द्या मग आलो। वेलकम टू गुंदारा। पाणी खूप कमी झालंय ऍक्च्युली। विषय असा आहे की पाण्याची कमतरता आहे खूपच। पाऊस कमी झालाय त्या दिवशीच्या सारखं नाही पाणी। बघू शकता तुम्ही पाणी वॉटरफॉल आपला जरा कमी पडलाय पाण्याच्या बाबतीत। तर काही जे आपले साथीदार आहे ते बाबा ते आपले साथीदार आहे ते बा म्हातारा व्यक्तिमत्व आहे आणि तरी पण पाहुण्यासाठी उत्सुक आहे पाहुण्यासाठी उत्सुक आहे। आणि कुठले रे वर झडीचा आहे तू चालन। आता थोड्याच वेळात पाऊस बी सुरू होणार आहे, मोठी दैन होणार आहे आपल्या आज। तरी काही ताण नाही। तर चलो भाई, तू गोटी म्हणतो बाबाची कपड्यान काय क्लिअरिटी द्यायला नाही काय बोल। आता हे काय जोक झाला का तुमचा? पण सगळं झालं पण पाणी प्यायला गेलाच नाही। तर आपल्या पाण्यातील काळा मासा यो आता पाहून दाखिणार आहे। 1 2 3 पाहणार आहे
अरे लोक वाट पाहू राहिली ना तुमची. चला पहा. चलो भाई एक सुळकी आहे. शाबास. पहा पठ्ठ्या. आम्ही सर्वात पहिले एक प्रयत्न करतो की काड्या जमा भरपूर काड्या पण आणखीन जमा करतो. तर मित्रांनो आपले जे शेफ आहे आजचे समाधान पोटाडे त्यात कांदा वगैरे आहे भाऊ आणि त्याच्यात आलू बी आहे आणि इकडं टमाटे गोबी ते आहे. तुम्ही त्यातले 5 पत्तरवळ्या नाश करू शकता तेवढ्यात कपडे काढा आपल्याला पाहत ते बी करू. आणि आपल्याला काड्या पाहायचं काम नाही मित्रांनो. इथं पूर्ण लिम आहे. थोडं तिलंगी म्हणून बाबा धोतर घेते त्याला करता तू बाबा आहे ना. बाबा इकडेच बांधत होते ब्लॉक सगळं बांधून होते ते हे बी बांधीन. बाबा ना आधी बागले चेंडी धरेल का याला मी किंवा बारीक बिरी आपले तर चढील वर. युवराज बिर्री का हे बा कसा चढतोय वर कुदी मारण्यासाठी. पूजा काढताना व्हिडिओ काढा. आणि यांना सुरुवात केलेली आहे. आता मस्त आपण टाइम लॅप्स लावून. तर मित्रांनो आता इथं पेट्रोल आहे आपली चूल पहा कशी क्वालिटीची. पहा परवीन पेटणं चालू आहे चूल. आणि आचार्य यांचं फोन मध्ये चालू आहे का सकाळपासून. आता मसालाची एक इकडे पलीकडे आपलं सर्व काही कांदा वगैरे आहे सगळं भाज्या कालचेत के. तर आता आम्ही शेतीतून आदण ठेवणं चालू आहे आता. तर चालेल. आता इथं मित्रांनो आमची खिचडी चालू आहे मागील 2 घंट्यापासून. पटारी गोटी पटाडी बटारी गोटी आहे आणि सहाय्यक समाधान पटाडे आणि अध्यक्ष सिद्धीनाथ भाऊ पटाडे स्वतः इथं आहे. दुपार लावलं तोंड काळा झालं. हे गोटी पूर्ण काळा पडलेला आहे म्हणे. 6 महिन्यात मी तिकडं कुठं होता तू. गोरा झालतो मुकुंदवाडीला. आता गोरा झालता तो. आता काळा थोडा 6 मिनिटात 6 मिनिटात काळा पडून ते जाळ कोण लवराल सगळं मीच लवर आलो ना सिद्धीनाथ पटाडे. आणि बाकीचे नुसतं खायसाठी बसले डायरेक्ट तोंडावर सांगा. हे नुसतं डोंगराला आहे गुंदाऱ्याला उठलं डायरेक्ट. असं काही इथं चालू आहे प्लॅनिंग. आणि मागील 2 घंट्यापासून चालू आहे. जाळच लागत नव्हता. तुम्ही पाहिलं ना आबळ येईल होतं. ओके झालंय. तो मासा बा काळा मासा एका माशी जाता मटर पण त्याच्या जोत्रामुळे फोन क्लिअरिटी दिली नाही त्याच्यामुळे फोन बंद केला आम्ही. तर खिचडी अशी काही आहे. आणि हाला भाऊ काचा तेव्हा पोटात 2 घास गेले तर पोरा तशी बरं वाटलं. हो निवांत झाली एकदम पोट्टी. यो पा आमचा ब्लॉगर खाऊन घेतो बाय आकाश भाऊ डायरेक्ट एकटा डायरेक्ट जाळी धरेली. खिचडी संपन म्हणून आपण बिंग घ्या खाऊन नंतर डबल भेटायचं राहिलंय जेवण. आवर ना भाऊ आवर ना. सारा गावात खिचडी एकट्यानाच खाल्ली तो. रोहित भाई आता मन चाल द्या याला पलीकडच्या लोटा पटकन मारा रे सुटका मारा. जॉकी गोटी डायरेक्ट हांड्याने पाणी बेवरली. कोणी चेली भाई आहे का. स्वतः सिद्धीनाथ भैया चालतंय की. चला समाधान भैया पाण्यात तर मित्रांनो आता जेवण वगैरे झाले ना. अर्धी आपली पब्लिक गेलेली आहे घरी. आणि आपला गोटी होय. रोहित कुठे गेला रे गोटी. रोहित गेला मुताला. रोहित जाळीची आडून जाळी भरली त्याला. आणि आता गोटी जाणार आहे स्वतः सुळके मारण्यासाठी. डागडावर कुठलं
तर मित्रांनो याच आपलं तळ आहे. मागल्या बी ब्लॉग मध्ये बघितलं असेल तुम्ही, आम्ही धबधब्यावरती खूप मजा केली, पण यावेळेस धबधब्याला म्हणावं तितकं पाणी नाहीये, त्याच्यामुळे आम्ही काही धबधब्याकडे गेलो नाही आणि आता चाललोय घरी. तर मित्रांनो आता आमचं जे पाहुणं आणि खाणं बी झालेलं आहे. आम्ही आता डबल जेवण घरी आता थांबा एक मिनिट. तर खाणं जेवण बी झालेलं आहे. आपला बिट्टू आपल्या सोबत शेवटपर्यंत. आणि गोटीजी 1 मिनिट हा हलतंय खूप, ती सेट करून घेऊ. तर चला. तर मित्रांनो साफसफाई करून आम्ही चाललोय. आता साफसफाई केली आम्ही आणि आता जाऊ आपण पाळवणे. तर मित्रांनो आमच्या मित्रांना खायची, काय खायचं? जाम खायची. आपला ट्रायपॉड खोलतो एक सारखा. तर इथे आहेत जाम भरपूर सारे वरल्या जामाला म्हणते आहेत. तर गोबीच्या वावरातून चला. हा ना रे भेटत्या. चला आपण दुसऱ्या जामाची खाऊ. जाम शेवऱ्या बागा किती, थांबा 1 मिनिट. शेवऱ्या बागा किती इथे बकऱ्या, आपल्या बकऱ्या इकडेच असत्या वरती त्या डोंगराला. बकऱ्यावरच गाजून घेतो कोण मी. तर मित्रांनो आम्ही आता आणले आमच्या बिट्टू भाई जाम. आम्ही जाम खाताय. जाम खाताय आम्ही आता. जाम पाण्यात जाम पडला तर अवघडच आहे. वरती तुम्ही बघू शकता का आपण जेव्हा धबधबा पाहिला तिथून कितकंच पाणी येत होतं, किती कमी पाणी येत होतं. आणि इथं पहा किती पाणी येतं. म्हणजेच पाझर भरपूर सारा आहे आपल्या कळ्याला. आणि आपण जाऊ आता डोंगरांनी. इकडून पाणी म्हणून इकडून काही जास्त होऊ नाही शकत आपण. पाय वाकडा तिकडा पडा तर पाय मुसकेल आणि पाय दुखेल. चला आलोच शैलेश भोपाटाडे आम्हाला मार्गदर्शन करताय समोर राहून. मासे घेतली तर आता आम्ही आलोय गाडी बशी आपल्या आहे की नाही. मासे का मासे श्रावण महिना आहे डोक्याला. गोरा कोणता आहे काटावरला लय खरदाडे म्हणे पळवतो पण जिते रे. तर मित्रांनो आपण दिवसभर खूप सारी मजा केली आणि आता एडिटिंग करायची वेळ आहे. आणि आता एडिटिंग करण्यासाठी मी बसलोय आणि भरपूर सारी एडिटिंग झालेली बी आहे. आणि आता म्हटलं की आपलं ब्लॉग एंड करून टाकू. तर मित्रांनो आजच्या दिवसासाठी इथेच थांबू, कारण की ब्लॉग खूप मोठा झाला आहे आणि थांबूयात इथेच. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.